कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल रात्री आणि आज सकाळपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आणि कुठेतरी हातातोंडावर आलेलं शेतकऱ्याचं पीक जे आहे ते नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या आहे कोल्हापुरातल्या एका शेतीमध्ये आणि आपण ही सगळी दृश्य पाहतो की मोठ्या प्रमाणात जे हातातोंडावर आलेलं जे कलिंगडाचं पीक आहे ते नुकसान झालेलं आहे. खरं तर युवा शेतकरी आहेत ते आधुनिक शेतीकडे वळतात आणि एप्रिल आणि मे महिना हा कलिंगडाचा हंगाम असतो आणि त्याचबरोबर याची लागवड केली जाते. मात्र आता काल रात्री आणि आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसानं हे जे आहे ते कलिंगड जे चिखलात उतरत आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. या कलिंगडाच्या शेतीबरोबर कुठेतरी पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील, फुलशेती आणि मिरच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल रात्री जवळ सायंकाळी शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि जे विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. त्यानंतर सकाळी पहाटे देखील आज सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि त्यामुळे काही ठिकाणी वीज खंडित देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर विजेचे खांब देखील पडले होते आणि या शेतीमध्ये जे आहे ते वृक्ष असतील किंवा झाड कोसळण्याचे प्रकार देखील झालेले अनेक ठिकाणी घराची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या शेतीचं जिल्ह्यातील अनेक भागात जे आहे ते पाऊस कोसळल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर. नमस्कार, मी शिवाजी गणराव पवार वडंगे, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल जो वादळ वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालं ह्यामध्ये फार मोठं नुकसान जर क्षेत्र झालं असेल तर ते आहे शेतीचं. कारण शेती क्षेत्रामध्ये फळे, भाजीपाला, कलिंगड इत्यादी पिके घेतली जातात. ज्या ज्या लोकांची कलिंगडे वगैरे पिके काढण्यासाठी आलेले आहेत त्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. आज स्वतः माझा 1 एकर क्षेत्र प्लॉट असून 60,000 ते 70,000 रुपये माझी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि येत्या 8 दिवसात माझा प्लॉट काढण्यासाठी तयार होत आहे. पण कालच्या वादळ वारा आणि गारपीटमुळे माझे फार मोठे नुकसान झालेले आहे. तरी पण ह्याच्यामध्ये कसं होतं की नवीन नवीन शेतकरी वर्ग ह्याच्यामध्ये येण्यासाठी धजावत नाही. कारण ह्याचं कारण आहे की अवकाळी पाऊस, अनियमित वातावरण बदल ह्याच्यामुळे ते होणारे नुकसान, ह्याच्यामुळे युवा वर्ग ह्याच्याकडे वळत नाही. तरी झालेल्या नुकसानीबद्दल काहीतरी शासनाने त्याचे पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची आपली अपेक्षा आहे. कलिंगडाबरोबर तुमचं फ्लावर देखील मोठं नुकसान झालेलं दिसतंय. हो, अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे. फ्लावर सुद्धा काढणीसाठी आलेला असताना तयार मालावरती पावसामुळे चिटके मातीचे उडल्यामुळे ती फळ खराब होतं की ती जे मार्केटला 2 नंबरमध्ये गणलं जातं की त्याला रेटच मिळत नाही. त्यामुळे तो देखील माल काढणं हे राहूनच गेलं, म्हणजे त्याची नुकसानच झालेलं आहे फ्लावरचं देखील. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याबद्दल चर्चा झाली. तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरवर्षी आपण उन्हाळ्यात बघत असाल की हवामानामध्ये बदल फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि ज्या ज्या वेळेला असं नुकसान झालं आहे त्यावेळेला केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्यांना प्रचंड भरपाई देण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे. आता जिल्हा बँकेची परिस्थिती, आता पीक कर्जमाफीची घोषणा होती.
मला वॉकथ्रू करायचं असेल काय होय. आधी वॉकथ्रू करायचं म्हणजे मला ते लावता येते तिथे बाहेर.